सोमवारी 24 जून सकाळी क्रीजवर मुक्काम करताना रोहित शर्मा पहिल्यांदाच हसला होता. भारतीय कर्णधाराने आधीच आपल्या संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली होती. त्याने आधीच ऑस्ट्रेलियन लोकांना निवेदन दिले होते. त्याने याआधीच मिचेल स्टार्कला एकाच षटकात 29 धावा देऊन बाद केले होते. वर्ल्ड कपच्या इतिहासातील पॉवरप्ले हिटिंगचा सर्वात क्रूर प्रदर्शन त्याने आधीच तयार केला आहे. तेही स्टार्क आणि पॅट कमिन्स या दमदार जोडीविरुद्ध. त्याने टाईट ॲडम झांपाचेही षटकाराने स्वागत केले होते. मार्कस स्टॉयनिसचे गोलंदाजी आक्रमणात स्वागत करताना रोहितने 26 चेंडूत 63 धावा केल्या. नंतर षटकार आला. स्टॉयनिसच्या डावातील त्याचा 7वा आधीच, जिथे तो त्याच्या पेटंट बाउन्सरसाठी अष्टपैलू खेळाडूची वाट पाहत होता आणि रोहितने त्याला मिडविकेटवर झोकून दिले जसे की तो बेसबॉलर होण्यासाठी ऑडिशन देत होता. कदाचित एका डावातील हा सर्वात अविश्वसनीय शॉट होता जो अविश्वसनीय शॉट्सने भरलेला होता. स्टॉयनिसला त्याच्याकडे कमी जाण्यास प्रवृत्त केल्याप्रमाणे रोहितने किंचित खाली वाकून आपला पुढचा पाय साफ केला, जवळजवळ एबी डिव्हिलियर्सच्या पद्धतीप्रमाणे. याचा अर्थ असा होता की जेव्हा चेंडू त्याच्याकडे आला तेव्हा तो पारंपरिक पुल किंवा हुक खेळण्याच्या स्थितीत नव्हता, परंतु त्याऐवजी त्याला जाता जाता एक शॉट तयार करावा लागला. फॉरवर्ड स्क्वेअर लेगमधील दोरीवर क्रॉस बॅटिंग करा. प्रदेश तो हस्त होता यात आश्चर्य नाही. हा शॉट मारण्याचा एक अपमानजनक प्रयत्न होता आणि त्याहूनही अधिक संतापजनक परिणाम, अपमानजनक 6 मारण्याच्या संतापजनक सकाळी. रोहितने तोपर्यंत ऑस्ट्रेलियाला कसे निराश केले याच्याशी त्याच्या हसण्याचे महत्त्व अधिक होते. त्यात एक निर्दयीपणा होता. क्रूरतेची भावना आपण सहसा रोहित शर्माच्या फलंदाजीशी जोडत नाही. होय, पॉवर प्लेमध्ये अतिआक्रमक होण्याची किंवा ऑर्डरच्या शीर्षस्थानी आक्रमक असण्याची जबाबदारी घेण्याची त्याची ही पहिलीच वेळ नव्हती. हे त्याला अधिक अर्थपूर्ण वाटले. जसे की त्याचा ऑस्ट्रेलियन लोकांशी काही अपूर्ण व्यवसाय होता. अहमदाबादच्या त्या प्रसिद्ध दुपारीही त्याने घाईघाईने सुरुवात केली होती. त्याने स्टार्कवर आरोप केले, कमिन्सवर स्विंग केले आणि हॅझलवूड विरुद्ध हात फिरवला. इकडे डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंडवर तो हे सर्व करत होता. पण पेंटअप तीव्रतेसारखे वाटले त्यामध्ये आणखी काही भर पडली. रोहित अर्थातच 50 षटकांच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने घरच्या भूमीवर फेव्हरेट म्हणून प्रवेश केलेल्या पराभवाच्या हृदयविकारावर मात करण्यासाठी त्याला किती वेळ लागला याबद्दल बरेच काही बोलले होते. भारतीय कर्णधाराच्या भावनिक बाजूची ही एक दुर्मिळ झलक होती, ज्याने सर्वसाधारणपणे ती बाजू अतिशय खाजगी ठेवली आहे. त्यामुळे त्याला एखादा मुद्दा सिद्ध करायचा असेल किंवा तो ऑसीजवर काढायचा असेल तर तुम्ही त्याला दोष देऊ शकत नाही. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये त्या रात्री जे काही गमावले होते ते कधीच भरून काढता आले नाही. असे नाही की ते त्याला कधीही पूर्ण सांत्वन देऊ शकेल. कदाचित ते फक्त क्लोजर असेल, जरी या निकालामुळे भारताच्या उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याच्या शक्यतांवर फारसा फरक पडला नसला तरीही. तथापि, तसे झाले. ऑस्ट्रेलियाला ते होते त्यापेक्षा अधिक अनिश्चित स्थितीत ढकलले. रोहित अर्थातच त्याच्या फलंदाजीच्या चतुर रणनीतीबद्दल बोलेल. सुरुवात वायावर मारा करून आणि विशेषतः स्टार्कला त्याचा कोन बदलण्यासाठी आणि नंतर वायाचा त्याच्या फायद्यासाठी वापर करून. असे नाही की तो फक्त रागाने फलंदाजी करत होता, जरी तो तसा दिसत असला तरीही. ज्या निर्दयी पद्धतीने तो ऑस्ट्रेलियासाठी खेळलेल्या काही सर्वोत्तम खेळाडूंना लक्ष्य करत होता, ती चतुर फलंदाजी होती. हे मैदान आणि परिस्थितीचा अप्रतिम फेरफार होता. आणि याचा अर्थ असा होता की क्रीजवर मुक्काम करताना त्याच्या संपूर्ण कमांडमध्ये ऑसीज होते. रोहित केवळ ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी कशी करत आहे या दृष्टीनेच नव्हे तर ते त्याच्याकडे कुठे गोलंदाजी करत आहे त्या दृष्टीनेही अटी ठरवत होता.
पण पॅट कमिन्सला मारून टाकणे हे केवळ मोजलेल्या जोखमीपेक्षा जास्त होते हे तुम्ही नाकारू शकत नाही, जरी तो वायाने मारला तरी. रिकी पॉन्टिंग समालोचनावर म्हटल्याप्रमाणे, फलंदाज पॅट कमिन्सला स्लॉगस्वीप करत नाहीत. त्याच्या पहिल्या चेंडूवर नाही. त्याच्या शेवटच्या चेंडूवर नाही. कोणत्याही वेळी नाही. इथे मात्र रोहित एका गुडघ्यावर खाली उतरला आणि विश्वचषक फायनलमधील त्याच्या प्रतिस्पर्ध्याला डीप मिडविकेटच्या कुंपणावर जमा करत होता. जर स्टॉयनिसचा षटकार हा त्याच्या डावातील सर्वात कल्पक शॉट होता, तर कमिन्सला अभिवादन करणारा सर्वात तिरस्कारपूर्ण होता. त्याच्या दुसऱ्या षटकात स्टार्कची धावसंख्याही मोजू शकते. कव्हरच्या कुंपणावर दोन मागेमागे आतबाहेर मारतात, जसे की तो आडवा वायाच्या विरुद्ध करत असला तरीही. नंतर हॉक ओव्हर वाईड लागॉन जेव्हा स्टार्कने आपला कोन बदलला, तेव्हा तसे करण्यास भाग पाडले गेले. आणि हे सर्व रोहितच्या आधी स्वतःलाच हसायला लावले. जवळजवळ त्या क्षणी असे वाटले की त्याने त्या भ्रमातून बरीच सुटका करून घेतली होती, कदाचित थोडी खंतही. 19 नोव्हेंबरच्या अहमदाबादमधील त्या भयंकर संध्याकाळपासून तो त्याच्यासोबत होता. त्या क्षणापासून तो थोडा वेगळा रोहित होता. त्याच षटकात त्याने स्टॉयनिसला आणखी एक षटकार ठोकला आणि त्याच्या पुढच्या षटकात 2 चौकार मारले. स्टॉयनिससोबत विनोद आणि स्टंपच्या मागे मॅथ्यू वेडसोबत 1-2 मैत्रीपूर्ण शब्द शेअर करताना तुम्ही त्याला जरा जास्तच निवांत आणि त्याचा नेहमीचा स्वभाव पाहू शकता. विशेष म्हणजे तो प्रत्येक दुसऱ्या चेंडूला दोरीवर मारण्याचा प्रयत्न करण्याचा कमी हेतू दिसला. 2 षटके अधिक कारागीर सारख्या मोडमध्ये स्थिरावला. अखेरीस तो स्टार्कच्या पूर्ण चेंडूवर पडण्याआधी, ज्याने त्याचा आतील बाजू पकडला, त्याचे पॅड आणि नंतर स्टंपवर आदळले. रोहित श्वास घेणारे शतक ठरले असते त्यापेक्षा 8 धावांनी कमी पडला होता, परंतु त्याने ऑसीज विरुद्ध स्वतःची काही परतफेड सुनिश्चित करण्यासाठी पुरेशी कामगिरी केली होती. त्याच दिवशी त्याच्या टीमला आणि त्याच्या चाहत्यांना हसू आवरता आले नाही. त्याच दिवशी त्याला त्याचं हसूही परत मिळालं.